एक मिनिट. तुम्हाला सरांनी इथेच थांबायला सांगितलंय. व्हॉट्स गोइंग ऑन? एक मिनिट, काल मी काही बोलली नाही. मला जय सरांचा राग समजत होता, पण तुझे सर जे काय वागले ना ते टोटल चुकीचं होतं. हा ना, इट वॉज कम्प्लिटली वाईड ऑफ द ट्रॅक. ए बाई तू जरा शांत बस. चुप. काल मी काही बोलली नाही, पण याचा अर्थ हा नाही की मी आज पण बोलणार नाही. आज आम्हाला ऑफिसने बोलवलंय, मग का थांबवताय? हे बघा शर्वरी चुप रे. एवढं वाईट वागायची काय गरज होती? आम्ही पण माणसंच आहोत, आम्हाला पण वाईट वाटतं. ठीक आहे, आता आम्ही जातो. जे काय फुल अँड फायनल आहे ना ते आम्हाला मेलवरती कळव. चला. थांबा. सॉरी. काल इथे जे काही घडलं त्यासाठी मी जय खानोलकर तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. इट वॉज अ सिरियस एरर ऑफ जजमेंट. मी एका व्यक्तीवरचा राग तुम्हा सगळ्यांवर काढायला गेलो. चुकलं माझं. हो, मला माझ्या ऑफिसमध्ये फिमेल स्टाफ नकोच होता. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मी माझ्या ओपिनियनवर ठाम आहे. मी बदललो नाही. पण काल जे काय घडलं ते एक कंपनी ओनर म्हणून मी करायला नको होतं. प्लीज ॲक्सेप्ट माय अपॉलॉजी. तुम्ही सगळे या कंपनीत काम करता. एम्प्लॉई म्हणून तुमचा रिस्पेक्ट ठेवला गेला पाहिजे होता. तसं इथे नाही घडलं, त्यासाठी आय एम सॉरी. एस्पेशली यू मिस परब. तू मला या केसमधून बाहेर काढण्यासाठी जे काही केलंस ते मला नंतर कळलं. आणि मी तुझ्याशी चुकीचं वागलो. आय एम सॉरी फॉर दॅट. मी असं करायला नको होतं. पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की काल तू मला विरोध केलाच नाहीस. उलटून बोलली नाहीस, रागवली नाहीस. बोलली असतीस तर विचार केला असता मी. मी बोलली नाही कारण त्या सिच्युएशनमध्ये तुमचा काय मनस्ताप झाला असेल हे मला कळत होतं. आणि मी जरी तुमच्या जागी असते तरी कदाचित असंच रिॲक्ट झाले असते. म्हणून मी तेव्हा काही बोलली नाही. सो दॅट्स दॅट. मी चुकलोय आणि माझ्या चुकीची जी शिक्षा तुम्हाला द्यायची आहे ती मला मान्य. पण प्लीज मी तुमची माफी मागतो. पुन्हा ऑफिस जॉईन करा.